घुसाग मी भाबडा ससाग। तर भावांनो, तुम्हाला व्हिडिओचा प्रिव्ह्यू कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर आपण एडिटिंगला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे। बिटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यावर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून जाईल भावांनो। त्यानंतर आपल्याला जी दुसरी बीट आहे तिच्यावरती यायचं आहे भावांनो। त्या बीटवरती आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती जाऊन तुम्हाला इमेज ॲड करून घ्यायचं आहे भावांनो। अशा प्रकारे इमेज ॲड केल्यानंतर त्याला शेवटच्या बीटपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे। त्यानंतर 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा अशा प्रकारे। त्यानंतर इमेजला अशा प्रकारे बरोबर मध्यभागी सेट करून घ्यायचे भावांनो। त्यानंतर आपल्याला परत प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्यानंतर तुम्हाला एक इमोजी दिले जाईल भावांनो। ती इमोजी अशा प्रकारे तुम्हाला इथे अशा प्रकारे लावून सेट करून घ्यायचे भावांनो। इमोजी सेट केल्यानंतर त्याला पण शेवटपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे। परत आपल्याला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती जायचे। मीडियावरती गेल्यानंतर तुम्हाला एक स्मोक इफेक्ट दिला जाईल भावांनो। स्मोक इफेक्टवरती क्लिक केलं, हे स्मोकच्या लेअरवरती क्लिक करायचं भावांनो। मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मवर जाऊन रोटेटच्या ऑप्शनवर क्लिक करून त्याला अशा प्रकारे रोटेट करून घ्यायचं भावांनो। 180 डिग्रीपर्यंत रोटेट करून घ्यायचं त्याला। त्यानंतर आपल्याला ते याच्यावरती क्लिक करायचं इफेक्टवरती, त्या ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीवर जाऊन लाईटन करून त्याला स्क्रीन करून टाकायचं अशा प्रकारे स्क्रीन करून घ्यायचं भावांनो त्याला। त्यानंतर परत प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट दिला जाईल भावांनो बॅकग्राऊंड, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याला अशा प्रकारे बराबर मध्यभागी सेट करायचे, त्याची थोडी साईज इन्क्रीज करून टाकायची भावांनो। त्यानंतर त्याला पण शेवटपर्यंत शेवटच्या बीटवरती जायचं आहे। त्याचा पुढचा जो पार्ट आहे तो आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे भावांनो। त्यानंतर परत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीवर जाऊन लाईटन करून त्याला स्क्रीन करून टाकायचं आहे भावांनो अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला परत एक बॉर्डर पेन ॲड करून घ्यायची भावांनो। तिला ॲड केल्यानंतर तिला अशा प्रकारे शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपला व्हिडिओ झालेला आहे भावांनो। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी कोपऱ्यामध्ये जो बाण आहे त्याच्यावरती क्लिक करायचं। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाकायचा आहे। व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा भावांनो। चला तर भेटूया भावांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।